शक्ती तू, स्त्री शक्ती तू, तुलाच देवी म्हणते. तुझ्याच पोटी विश्व जन्मते, तुझीच अवघी वाहती. जरी तू अबला नसे दुर्बला, कशास हा अन्याय. कोणी शापिता, कोणी दुःखिता, कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी, येईल तुझी या भेटी. तिने जन्म हा इथे घेतला, सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला, अन्याय निवारिणी. ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. अहो पण मुलगाच असेल कशावरून? मुलगी असली तर? मुलगाच असणार. तिसऱ्या खेपेला मुलगाच होतो. तुझा हा अंदाज चुकला. आपल्याला मुलगीच होणार. विधीचे आणि भोजनाचे पैसे जमा करा आणि संध्याकाळी 6 वाजता हिला डोक्यावर आंघोळ घालून इथे आत पाठवून द्या. अजून वेळ आहे का? नाही, झाली. मुलगी झाली. काय? बोला, काय झालंय? कोणी बोलायचं हे ठरतंय का? नाही मॅडम, मी सांगतो. पुण्यप्रताप नावाचे बाबा आहेत, त्यांनी आम्हाला फसवलं. म्हणजे नक्की काय झालंय? मॅडम, त्यांनी 1001% आम्हाला गॅरंटी दिली की हिला मुलगाच होईल म्हणून, आणि आम्ही सर्व सोपस्कर केलं, पण तरी हिला मुलगीच झाली. मला जरा नीट सविस्तर सांगाल हे सगळं काय प्रकरण आहे? मी सांगते. आम्हाला पहिली मुलगी आणि दुसरा गर्भावस्थेत बाळाची वाढ नीट होत नव्हती, म्हणून ऑपरेशन करावं लागलं. नाही, नक्की एवढंच कारण आहे की? नाही, म्हणजे आम्हाला दुसरी मुलगीच होती. ओ, बरं, पुढे? पुन्हा दिवस गेले आणि पुन्हा तीच वेळ आली. म्हणजे तुम्ही जाणून घेतलं की गर्भातील? हो मॅडम. हा कायद्याने गुन्हा आहे, याची माहिती नाही तुम्हाला? बरं, मग पुढे? मग त्या दिवशी हे माझ्या मागे लागले. मागच्या वेळेसारखं ऑपरेशन करावं लागणार बहुतेक. अजिबात नाही. बाळ कसंही असलं ना तरी यावेळेस मी ऑपरेशन करणार नाही. अच्छा, तुम्ही नकार दिलात. मग त्यानंतर पुढे? त्यानंतर दुसऱ्या दिवशी आईने मला त्या बाबांविषयी सांगितलं. अरे, तुझ्या सोनू मावशीकडनं मी एका बाबांचा पत्ता आणलाय. ते बाबा म्हणे गर्भातल्या बाळाचं लिंग बदलू शकतात. आणि तुम्ही सुद्धा तयार झालात? दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे. शेवटी ऑपरेशन करून माझ्या काळजाच्या तुकड्याचा गळाच घोटावा लागला असता मला. गजेंद्र साहेब, तुम्ही किती चुका केल्या त्याची कल्पना आहे का तुम्हाला? आज यांनी जर विचार केला असता तर तासाभरात गजाआड गेला असतात तुम्ही आणि तुमची आई सुद्धा. तुमच्या आईच्या म्हणण्यापुढे दुसरं काही सुचतच नाही का हो तुम्हाला? मला आता कळतंय, माझं खरंच मनापासून चुकलं. मला माफ करा मॅडम, माफ करा. तुम्हाला माफी जर मागायची असेल ना तर यांची मागा, आपल्या मुलीची मागा. बरं, आता या सगळ्यात पुढे काय झालं? आम्ही अपार कष्ट करून तिथपर्यंत पोहोचलो. म्हणजे अखेर बाबांची भेट झाली. काय म्हणाले ते? काम होईल म्हणाले. 101 लोकांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागेल, तेव्हा विधी पूर्ण होईल. हो, पण आम्ही एवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था इथे कशी काय करणार? तुम्ही नाही करायची, आम्ही करणार. तुम्ही फक्त पैसे द्यायचे. मग चालेल. ठीक आहे, विधीचे आणि भोजनाचे पैसे जमा करा आणि संध्याकाळी 6 वाजता हिला डोक्यावर आंघोळ घालून इथे आत पाठवून द्या. पाठवून द्या म्हणजे? इथे आत हिच्यासोबत तुम्हाला येता येणार नाही.
ठीक आहे, आमची तयारी आहे, पण बाबा आम्हाला मुलगा झाला पाहिजे. बाबांनी सांगितलं ना ते निश्चित होणार. तुम्ही पैसे भरलेत आणि रात्रभर यांना तिथे ठेवलं. हो. एका अनोळख्या ठिकाणी आपल्या बायकोला रात्रभर एकटं ठेवलं तुम्ही. आणि काही झालं असतं तर दोष कोणाचा, तुमचा की यांचा? माझा मॅडम. किती पैसे घेतलेत त्यांनी? 30,000 रुपये. आणि मुलाच्या हव्यासापोटी तुम्ही ते भरलेत. हो मॅडम. बर, पुढे? मुलगा होणार या आशेवर आम्ही सगळे आनंदाने राहिलो, पण मुलगीच झाली. बर, आता काय अपेक्षा आहे तुमची? मॅडम, त्या बाबाची पोल उघडायची. तुम्हाला दोघांना खरं सांगू, या सगळ्या प्रकरणात त्या बाबांएवढे तुम्ही दोघही दोषी आहात. मान्य आहे मॅडम, पण आता माझे डोळे उघडलेत म्हणून मला वाटतं की त्या बाबाचा भोंदूपणा जगासमोर यायला हवा, जेणेकरून आमच्यासारखे अनेक लोक त्यांच्या फसवणुकीपासून वाचतील. मॅडम, तुमचा हा विचार आवडला मला. मग मॅडम, त्यासाठी आता आम्हाला काय करावं लागेल? सर्वात आधी तरी त्या बाबांविरुद्ध आपल्याला पोलिसात तक्रार करावी लागतील, म्हणजे त्या बाबाला पकडतील. कारण हे असे बाबा लोक कधीच हाती लागत नाहीत, तिथनं पळ काढतात. वेळच्या वेळी त्यांना पकडायला हवं. अर्थात हे सगळे सोपस्कार होतीलच, पण तुम्ही दोघंही त्यांच्या विरुद्ध तक्रार करायला तयार आहात ना? म्हणजे काय? अहो, त्याला शिक्षा होण्यासाठी तुम्ही म्हणाल ती गोष्ट करायला आम्ही तयार आहोत. हो. ओके, मग आपण लागूया कामाला. आई, हिला जरा घेता का? येण्याची वेळ झाली, मी जेवणाची तयारी करते. मी बघते आतलं, तू बस तिला घेऊन. आई, जे घडायचं होतं ते घडून गेलं. आता छोट्याशा जीवावर राग काढून काय मिळणार आहे तुम्हाला? आता तिच्याबद्दल मला काहीच वाटत नाही, त्याला मी काय करू? आई, तुम्ही हे सगळं जाणीवपूर्वक करताय ना? अहो, तुम्ही हिला जवळच नाही घेतलात तर तिचा लळा लागेलच कसा तुम्हाला? शेवटी तुम्ही सुद्धा एक आईच आहात ना. जाऊ देत, मी आतलं काम सांभाळते. आई, तुम्ही म्हणालात तशीच वागले ना मी. शेवटी आपल्या नशिबात जे होणार होतं तेच झालं. आणि तुम्हीच म्हणता ना, तो जो करतो ते भल्यासाठीच करतो म्हणून. एवढे प्रयत्न करून सुद्धा ते झालं नाही, आणि ते न होण्यातच आपला फायदा होता. हे का नाही कळत आहे तुम्हाला? जा तू आतलं काम सांभाळ, दे तिला माझ्याकडे. खरंच आई? हॅलो. हॅलो, मी ॲडव्होकेट शालिनी बोलते. हा मॅडम, मी गेलो होतो तिकडे. तुम्ही म्हणाला अगदी तसंच घडलं. तो बाबा तिकडे नाहीये. मी तुमच्या ऑफिसला देखील कळवलं होतं. हो, मला निरोप मिळाला, पण मी एक चांगली न्यूज द्यायला तुम्हाला फोन केलाय. कोणती? तुमचा तो पुण्यप्रताप बाबा सापडलाय. सापडला? वाव. हो, पोलिसांनी त्याला ताब्यात सुद्धा घेतलंय. अरे वा, ही तर फारच छान गोष्ट झाली. हो, आता आपण पण आपल्या तयारीला लागायला हवं पुढच्या. हो मॅडम, मी उद्याच ऑफिसला येतो. ठीक आहे? ओके, बाय. बाय. थँक्यू मॅडम. सापडला बाबा. बरं झालं वेळेवर आलात तुम्ही. ते मी तुम्हाला फोन करणारच होते. आपली उद्या केस आहे, लक्षात आहे ना? आई येणार आहेत ना तुमच्या उद्या? नाही, आई ना, आई सध्या नातीबरोबर खेळण्यात दंग आहे. दिवस रात्र तिच्याबरोबरच खेळत असते. ह्या आज्यांचं ना असंच असतं. बरं, मी तुम्हाला सांगितलेले सगळे कागदपत्र आणलेत ना? हो. ह्या माझ्याकडे काही पैसे भरलेल्या पावत्या आहेत, ज्या मला तिकडे मिळाल्या. त्या देऊ? ठेवा तुमच्याकडेच, गरज लागली ना तर घेईन मी. बरं भारती,
तू ओके आहेस ना? हो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. काहीही घाबरण्याचं कारण नाहीये. आम्ही आहोत. कोर्टाचं आजचं कामकाज सुरू करण्यात यावं. युअर ऑनर, आज आपल्या कोर्टापुढे एक महाभयंकर केस आलेली आहे. ही घटना जर ऐकली तर खरंच आपल्याला विचार पडतो की खरंच आपण 21व्या शतकात वावरतो आहोत का? माझे अशील मिस्टर अँड मिसेस साळुंखे यांना पहिली मुलगी आहे. दुसऱ्यांदा जेव्हा दिवस गेले तेव्हा त्यांची मनीषा होती की त्यांना पुत्र व्हावा. या दोघांना कुठून तरी पुण्य प्रताप बाबांबद्दल कळलं की त्यांच्या उपायांमुळे हमखास पुत्ररत्न प्राप्त होतो आणि म्हणूनच कठीण प्रवास करून ते जाऊन बाबांना भेटले. बाबांना भेटल्यावर बाबांनी 100% खात्री दिली की त्यांना मुलगाच होईल आणि त्या मोबदल्यात त्यांच्याकडनं पैसे घेण्यात आले. ते जे पैसे घेतले त्यांच्या पावत्या तुमच्या समोर आम्ही हजर केलेल्याच आहेत युअर ऑनर. पण यावेळी माझ्या अशिलाची फसवणूक झाली आणि त्यांना पुन्हा मुलगीच झाली. माझी कोर्टाकडे एवढीच विनंती आहे की असा भ्रष्टाचार करणाऱ्या या थोतांड लोकांना मोठ्यातली मोठी शिक्षा सुनवावी, जेणेकरून यापुढे अशी भावनिकरित्या कोणाकडूनही फसवणूक करून घेता येणार नाही. दॅट्स ऑल युअर ऑनर. प्रतिपक्षाच्या वकिलांचं काय म्हणणं आहे? सर, माझे अशील पुण्यप्रताप गोसावी यांच्यावर हा खोटा आरोप लावण्यात आलेला आहे. नाही, ते स्वतः कधीच म्हणत नाही की मी हे करतो ते करतो. आता लोक त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी फैलावतात. यात दोष त्यांचा नाही तर लोकांचा आहे. धन्यवाद सर. ॲडव्होकेट शालिनी, यावर काय म्हणायचं आहे तुम्हाला? युअर ऑनर, माझी बाजू सिद्ध करण्यासाठी मला इथे काही साक्षीदारांना बोलवायचंय. सर्वप्रथम मला माझे अशील गजेंद्र यांना इथे बोलवण्याची परवानगी हवी. परवानगी आहे. गजेंद्र, तुम्हाला या पुण्यप्रताप बाबांबद्दल कोणी माहिती दिली? माझ्या आईने. मग तुम्ही दोघंही तिथे गेलात बरोबर? हो. मग पुण्यप्रताप बाबांची भेट झाली? हो. नक्की त्या भेटीत काय घडलं हे आम्हाला सांगाल? पण बाबा, मुलगा नक्की होईल ना? 1001%. मग आमची तयारी आहे. ठीक आहे. 101 लोकांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागेल, तेव्हा विधी पूर्ण होईल. हो, पण आम्ही एवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था इथे कशी काय करणार? तुम्ही नाही करायची, आम्ही करणार. तुम्ही फक्त पैसे द्यायचे. अच्छा, म्हणजे त्याप्रमाणे मग तुम्ही सगळं केलं बरोबर? हो. बरं, पुढे काय झालं? अगं, त्या बाबांनी किती पटकन ओळखलं ना की मुलगी आहे ते. ते सगळं ठीक आहे, पण मी एकटी तिथे रात्रभर थांबायचं? अगं, थांबावंच लागतं ग. मी अनेकांना विचारलं आणि हे बघ, घाबरण्यासारखं काही कारण नाहीये. मी सुद्धा थांबेन ना बाहेर तिथे. रात्रभर ती तिथेच होती? हो, आणि मी बाहेर. सकाळपर्यंत ती झोपेतच होती. दुपारनंतर तिला बरं वाटायला लागलं. मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. अनोळखी गावात जास्त दिवस कसं राहणार? मग पुढे काय झालं? पुढे मी घरी आलो. घरी आल्यावर आई खुश. पण काम झालं ना तुमचं? गाई 1001% झालं. अरे बघ, मला किती आनंद झाला. तुमच्या जाण्याचं ना सोनं झालं. कधी हे दिवस जातील ना असं झालंय. कधी तो दिवस येणार? बरं, पुढे काय झालं? आई, तू इथे आलीस? अजून वेळ आहे का? नाही, झाली मुलगी झाली. काय? अच्छा,
म्हणजे यांनी गॅरंटी घेतल्याप्रमाणे मुलगा झाला नाही. हो, नाही झाला. मग तुम्ही बाबांना पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केला नाही? हो केला मॅडम. इथे ते पुण्यप्रताप नावाचे बाबा होते, ते कुठे दिसत नाही आहेत. अहो गेले ते, इथलं काम संपलं त्यांचं. ओ, म्हणजे तोपर्यंत बाबांनी आपलं बस्तान तिथून हलवलं होतं, बरोबर ना? हो मॅडम. धन्यवाद. प्रतिपक्षाच्या वकिलांचं काय म्हणणं आहे? येस सर. साळुंके साहेब, तुम्हाला या खेपेला कल्पना होती की गर्भ मुलाचा आहे ते, की गर्भ मुलीचा आहे आणि त्याचा मुलगा व्हावा म्हणून तुम्ही बाबाकडे गेला होतात? हो, मुलगा व्हावा म्हणून गेलो होतो. म्हणजे तुम्हाला कल्पना नव्हती गर्भ मुलीचा आहे ते? हो, होती ना. कशी काय? तुम्ही आधी परीक्षण करून घेतलं होतं? तुम्ही जाऊ शकता. सर, माझे अशील पुण्यप्रताप गोसावी यांचीही बाजू कोर्टाला कळावी म्हणून त्यांना बोलावण्याची मला परवानगी मिळावी. परवानगी आहे. गोसावी साहेब, या सर्व प्रकरणाबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? खरं तर मला काहीच सांगायचं नाही. या लोकांचा मला काही अंदाजच येत नाही. मी आपलं चांगल्या भावनेने आशीर्वाद देतो तर हे लोक त्याला भविष्य असं समजतात, आणि एखाद्याचं तसं चुकून झालं तर हा बाबा जसं बोलतो तसंच होतं असा गवगवा करतात. मग त्यांनी तसं करावं म्हणून धडपडत असतात. त्याकरता हजारो रुपये खर्च करतात. मला तर काही बोलावं तेच कळत नाहीये. ऍडव्होकेट शालिनी, आपण आपली पुढील कार्यवाही सुरू करावी. येस युअर ऑनर. आपण नक्की काय करता? परमेश्वराची सेवा. नाही, उदरनिर्वाहासाठी काय करता? ऑब्जेक्शन माय लॉर्ड, या प्रश्नाचा इथे काही एक संबंध नाहीये. ऑब्जेक्शन सस्टेन्ड. तुम्ही पुढला प्रश्न विचारा. ओके सर. तुम्ही तुमच्या मनोगतात सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही माझ्या अशिलाकडनं पैसे का घेतलेत? हे बघा, त्यांना नीट विचारा. मी त्यांच्याकडून एक पैसा घेतलेला नाही. मी त्यांना सांगितलं दान करा, पूजा अर्चा करा. हो, पण तुम्ही 1000% गॅरंटी दिली होती. हे बघा, मी असं काही बोललो नव्हतो. हा, मी असं सांगितलं होतं परमेश्वराची सेवा करा, मनातली इच्छा पूर्ण होईल, बस एवढं मी सांगितलं होतं. गर्भ मुलीचा आहे याचं अचूक निदान तुम्ही केलं होतं? हे बघा, मी असं काहीही म्हणालो नव्हतो. म्हणूनच तर ते आले होते माझ्याकडे आशेने की मी त्या गर्भातल्या मुलीला मुलगा करावा. या आशेवर आले होते की तुमच्याबद्दलची प्रसिद्धी ऐकून आले होते? हे बघा, आता माझ्या प्रसिद्धीबद्दल मी काय काय बोलू, हे तर सामान्य माणसालाही कळावं. मुलीचा मुलगा कोण करू शकणार आहे का? पण तुम्ही करण्याचा प्रयत्न केलात ना? हो, मला काय माहित होतं त्या गर्भात मुलगी आहे ती. त्या लोकांनीच माझ्यापासून हे सगळं दडवून ठेवलं. मी तर त्यांना साधा सल्ला दिला, परमेश्वराची सेवा करा, सर्व मनोकामना पूर्ण होतील. धन्यवाद. आपण जाऊ शकता. धन्यवाद बाई. युअर ऑनर, सगळी केस आपल्या पुढे आहे. मला एवढंच सांगायचंय की फक्त माझ्याच अशिलाने नाही तर अनेक लोकांनी असाच विश्वास दाखवून त्यांच्यावरती दावा ठोकलेला आहे. या सगळ्या विनंत्या आपण मान्य कराव्यात आणि योग्य तो न्याय द्यावा. कोर्टासमोर आलेल्या सर्व साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट या निष्कर्षाप्रत आलेला आहे. गर्भलिंग निदान चाचणी करणे कायद्याने फार मोठा गुन्हा आहे. या कथेत सदर आरोपीस भारतीय दंडविधान कलम 420 अन्वये
7 वर्ष तुरुंगवास व दंड होऊ शकतो. ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टिजमेंट ॲक्ट 1954 कलम 7 अन्वये कोणत्याही व्यक्तीने या कायद्याच्या तरतुदींचा भंग केल्यास त्या व्यक्तीला पहिला गुन्हा सिद्ध झाल्यानंतर 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. त्यानंतर प्रत्येक गुन्हा सिद्ध झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. अगं तू फिरायला जातोय का मुलगी पाहायला जातोय? मुलगी पाहायला जात आहे. काय रे? हो काहीतरी काय काकू. अरे तुझे पेपर कसे गेले? एकदम मस्त. हे मग काय चल ना लवकर. हो आलो आलो आलो. चल. नवीन ड्रेस? हो बाबांनी घेतले. कसे आहेत? एकदम फाडू. चल. आई बाबा येतो आम्ही. लवकर निघा आणि लगेच परत या. हो निघालोच आम्ही. काय झालं? मकरांचा ऍक्सिडेंट झालाय.